नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. 2 कांदे चिरून घेतले मी. इथे कढीपत्ता कट करून घेतला, त्याच्यासोबतच कोथिंबीर, हिरवी मिरची तुम्हाला कमी किंवा जास्त प्रमाणात मी 4-5 घेतले आहे. तांदळाचं पीठ आहे, याच्यापासून आपण एक रेसिपी बनवणार आहे, तर शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबा तुम्ही. तर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर सगळी टाकून घेतली मी, खायचा सोडा चिमूटभर. तर इथे आपल्याला लसूण ठेचून घेतलेलं आहे, जिरं हे सगळं टाकायचं आणि नंतर आता आपल्याला पीठ त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. गॅस चालू केला, कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालायले. तेल आता छान आपल्याला गरम करून घ्यायचं. तर बघू शकता, या प्रमाणात आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला पीठ आहे ना छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान असते, अशा पद्धतीने पण तुम्ही बनवा मी सांगितल्याप्रमाणे. तेल आपलं छान गरम झालं आहे, टाकून घेते मी. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. छोटे छोटे किंवा मोठे मोठे तुम्हाला जसे बनवता येईल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. आमच्याकडच्या पद्धतीने तर बघू शकता, अशा पद्धतीने आहे ना छान आता काढून घ्यायचं खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत. जर जास्तच पातळ वाटला तर तुम्ही आहे ना बेसन पीठचा वापर करू शकता, 2 चम्मच. माझा पण व्हिडिओ स्किप झाला आहे, 2 चम्मच मी पण बेसन पीठ घातलं याच्यामध्ये, त्याच्यासाठी सॉरी. बघू शकता किती खरपूस झाले आहे. अशा पद्धतीने पण खूप छान असतात. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने तांदळाच्या पिठापासून भजी रेसिपी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर लाईक करा, कमेंट्स करा. भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बघू शकता खूप खुसखुशीत होतात ही भाजी.
जी बंडीवर विकतात तर अशाच पद्धतीने विकतात करून. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.